शेवटी अरे तुम्ही आले धन्यवाद, तुम्ही पण आले धन्यवाद, तुम्ही पण आले धन्यवाद. मित्रांनो, मागचा डायलॉग रायटिंगचा आपला व्हिडिओ 2 दिवसापूर्वी पब्लिश झालेल्यावर तुम्ही भरपूर प्रेम केलं, त्याला भरपूर लाईक्स दिले, म्हणून आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास 6 मार्क्सचा जो टॉपिक येतोच तो म्हणजे स्पीच रायटिंग 6 मार्क्स. मित्रांनो, असा फॉर्मॅट तुम्हाला आज मी देणार आहे स्पीच रायटिंगचा, एक साचा आहे. तो डायलॉग रायटिंग ज्याला जमलंय तो तर हा पुढच्या आता 10-15 मिनिटात हे पक्क झालंच त्याचं. इतकं भारी हा टॉपिक आहे, सुंदर आहे. बघूया मित्रांनो, स्पीच रायटिंग याच्या नावातच आहे, स्पीच म्हणजे भाषण. आपण प्रत्येक जण स्कूलमध्ये कॉलेजमध्ये आपल्या याच्यात भाषणं दिली असणार किंवा नाही पण दिली असणार तर कार्यक्रमाला उपस्थिती लावली असणार. कोणताही कार्यक्रम राहतो तिथं काही गेस्ट राहतात, काही आपले प्रिन्सिपल टीचर्स राहतात, समोर बसलेले मित्र राहतात, मैत्रीण राहतात, ऑर्गनायझर असतात. या सर्वांबद्दल कलेक्शन या सर्वांमध्ये येणार आहे. आणि 4 प्रकारचे टॉपिक MSBT आपल्या सिलेबसमध्ये ठेवलेले आहेत. त्यापैकी हे पहिले 2 टॉपिक एकदम छान आहे. दोघांचा फॉर्मॅट जवळपास 90% सेम आहे, फक्त थोडस बदल त्यात करायचा आहे. सर्व मी सांगणारच आहे. पहिल्या प्रकारची स्पीच रायटिंग जी आहे ती असते वेलकम स्पीच. म्हणजे कोणतंही फंक्शन आहे आणि त्या फंक्शनच्या सुरुवातीचा जो व्यक्ती अँकरिंग करतो ते बोलण्याचं काम म्हणजे वेलकम स्पीच. बरं, या 4ही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला असं अज्युम, तुम्हाला असं इमॅजिन करायचंय की तुम्ही स्वतः ही गोष्ट करतायत. ठीक आहे, आणि अशाच पद्धतीने लिहायची. म्हणजे आपण मराठीत आपल्या मराठी हिंदीत विचार करायचा की मी बोलतोय, मी बोलते, आणि तीच गोष्ट इंग्लिशमध्ये लिहून काढायची. 6 मार्क्स आहे तर 100 वर्ड्स आपले यायला पाहिजे. 100 वर्ड्स मध्ये आपल्या याचं डिस्क्रिप्शन व्हायला हवं. पेज पूर्ण भरून टाकायचं. झाले तुझे 6 मार्क्स मिळाले. थोडीफार स्पेलिंग मिस्टेक झाली तर 6 पैकी 5-4 मार्क तर 100% मिळतील. ठीक आहे. आता वेलकम स्पीच मध्ये काय असतं मित्रांनो, तर समारंभ, फंक्शन, जी इव्हेंट होणार आहे याच्या सुरुवातीला सर्वांचं स्वागत करायचं. त्यात जे जे लोक आलेले आहेत, प्रमुख पाहुणे म्हणजे गेस्ट, प्रिन्सिपल, प्रेसिडेंट, तुमचे मित्र, समोर बसलेली ऑडियन्स, यांचं वेलकम करण्याची स्पीच या ठिकाणी येईल. हे सुरुवातीला असतं इव्हेंटच्या. तसाच विचार आपण करायचा. हे वोट ऑफ थँक्स, हे एकदम छान. वोट ऑफ थँक्स म्हणजे काय, आभार प्रदर्शन. इव्हेंट झाल्यानंतर कन्क्लुजन जे करतो शेवटी, अरे तुम्ही आले धन्यवाद, तुम्ही पण आले धन्यवाद, तुम्ही पण आले धन्यवाद. सर्वांना थँक्स 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 करण्याचं काम याच्यात राहतं. आजचं लेक्चर याच्यावरच आहे आता पुढचं. हा बरं, हे 2 छान आहेत. हे दोघांमध्ये तुम्हाला जरा स्वतःचं डोकं जरा जास्त वापरायचंय, ते म्हणजे फेअरवेल स्पीच. आता फेअरवेल स्पीच म्हणजे काय, तर सर्वात आपलं कॉलेजमध्ये जे सिनियर्स असतात लास्ट इयरचे, हे जेव्हा पास आउट होण्याच्या शेवटच्या सेमिस्टरला राहतात तर त्यांचं एक फेअरवेल फंक्शन राहतं. त्याला फेअरवेल स्पीच म्हणतात. म्हणजे तुमचा सिनियर जातोय बाबा कॉलेज सोडून, तर त्याला निरोप समारंभ द्या. तुम्ही एका इंडस्ट्रीत काम करताय, त्या इंडस्ट्रीतला व्यक्ती जॉब सोडून जातोय तर त्याला फेअरवेल द्या. तुमचे एखादे शिक्षक आहे जे 30-35-40 वर्षापासून संस्थेत नोकरीला आहेत, ते आता रिटायर्ड होत आहे, त्यांना निरोप समारंभ द्या. मग निरोप समारंभ म्हणजेच काय, फेअरवेल स्पीच. आता यात ज्या व्यक्तीशी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला लिहिता यायला हवं, इमॅजिन करायचं, लिहायचंय. गेस्ट इंट्रोडक्शन हे पण या वेलकम स्पीच नंतर दुसरा पार्ट जो राहतो इव्हेंटला, तो गेस्ट इंट्रोडक्शन राहतो. याच्याच ह्या टॉपिक मध्ये फक्त गेस्टवर टार्गेट असतो. तुमच्या कार्यक्रमाला जे गेस्ट आले त्यांच्याबद्दल इंट्रो द्यायचा आहे. आता तो टॉपिक आपल्याला दिलेला राहील की गेस्ट हे कशाशी संबंधित आहेत. ते काही भाषण करणारे आहेत का, ते स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीतले आहेत का, ते का फिल्म इंडस्ट्रीतले आलेत का, सायंटिस्ट आहे. मग त्याबद्दल तुम्हाला जरा 7-8-8-10 सेंटेन्स लिहिता यायला हवं, असा त्याच्यात गरज आहे. बरं, टेन्शन नका घेऊ. सर्व आपण पाहणार आहोत. आज आपण पाहणार आहोत वोट ऑफ थँक्स. आता हाच टॉपिक का निवडलाय मी, कारण की त्याच्या मागचं कारण आहे, कारण की आपल्याकडे जी ही क्वेश्चन पेपर आहे मित्रांनो, ही आहे विंटर 24, म्हणजेच मागच्या वर्षाची क्वेश्चन पेपर इंग्लिशची रेग्युलरची. बरं, पुढं जाण्याआधी मित्रांनो, जसं तुम्ही डायलॉग रायटिंग वर भरभरून प्रेम केलं तसंच या व्हिडिओलाही 1000 लाईक आले, त्यासोबतच शेअर केले तुम्ही आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना, तर मी तुम्हाला हे जे पहिले 2 क्वेश्चन आहे
बघा 12 प्लस 10 24 मार्क्सचे हक्काचे मार्क्स राहतात. याची फुल रिव्हिजन परवाच्या दिवशी लेक्चर टाकून देईल. फक्त तुम्ही आज हे धमाका करून द्यायचा. हे या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. ठीक आहे. तर हे सीन पॅसेज वरचे आहेत. पुढचं जर पाहिलं तर डायलॉग रायटिंगच्या बाबतीत आपण मागच्या लेक्चरला पाहिलंय. तुम्ही जे आजच हा व्हिडिओ पाहत आहात तर बघा इथं वरच्या कॉर्नरला क्लिक आलं असेल बटन, तिथं क्लिक करा आणि डायलॉग रायटिंग संबंधित करा. बरं, ही मागच्या वर्षाची क्वेश्चन पेपर आहे. हे पूर्ण सोडून 2024 आणि 2023 हे पूर्ण क्वेश्चन पेपर सोडून आणि त्याला वेगळंही काही आलं तर कशा प्रकारे हँडल करायचं असा प्रकारचा क्रॅश कोर्स आपल्या ऍपवर लवकरच या 2 दिवसात लॉन्च होणार आहे. आणि त्याची प्राइस अगदी मिनिमम ठेवणार आहे मित्रांनो आम्ही. तर ती 99 रुपीज आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या मित्रांना ठेवण्यात येणार आहे. ती पण प्लॅटफॉर्म चार्जेस आहे म्हणून तेवढे मिनिमम ठेवावे लागतात आम्हाला. नाही तर माझा तर फ्रीज देण्याचा विचार होता. ठीक आहे. हा, पिक्चर रायटिंग वगैरे सर्व त्यात मी एक्सप्लेन करणार आहे. हा टेक्निकल पॅराग्राफ इतका सुंदर शिकवेल ना तुम्हाला, तुम्ही विसरणार नाही. डायलॉग रायटिंगचे त्यामध्ये 7-8 प्रॅक्टिस होणार आहे. पॅरेग्राफ रायटिंगचे 2 जनरल पॅरेग्राफचे वर 2 जनरल आलेले आहेत. हे बघा इथं दिसतंच आहे. पॅरेग्राफ रायटिंग, माय फेवरेट बुक आणि कल्चरल इव्हेंट. या जनरल पॅरेग्राफचे आपण 7-8 प्रॅक्टिस करणार आहोत. टेक्निकल पॅरेग्राफचे 4-5 टॉपिकची प्रॅक्टिस करणार आहोत. पिक्चर रायटिंग 2 होतील. त्यासोबतच एक खालचं होईल आपलं डायरी रायटिंग. यस, डायरी रायटिंग बऱ्याच जणांनी कमेंट मध्ये लिहिलंय. तर डायरी रायटिंगची 4 टॉपिक मी तुमच्यासाठी त्या क्रॅश कोर्स मध्ये घेणार आहे. आणि जेवढं शक्य होईल तेवढं पण विंटर 24 आणि विंटर 23 ही क्वेश्चन पेपर करून देईल. सोबतच वेळ अलाउ झाला तर समर 25 म्हणजे आताची रिसेंट बॅकलॉगची जी एक्झाम झाली या एप्रिल मे महिन्यात ती सुद्धा सॉल्व्ह करून टाकूयात आपण. ठीक आहे. हा, आणि आता हे पुढचं हे ग्रामर आहे. आता हा जो याच्यात हा सी क्वेश्चन राहतो याचं तर तुम्ही आता थोडा नाद सोडून द्यावा. ज्यांनी आतापर्यंत इंग्लिशचा काहीच स्टडी नाही केला त्यांनी याचा नाद सोडून दिला तर बरं राहील. हे वरचे 2 जे राहतात हे छान आहे, ए बी, आणि ते 2 जरी अटेम्प्ट केले तरी तुम्हाला 12 मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे. याचंही क्रॅश कोर्स मध्ये सर्व इन्क्लूड आहे. माझे IMP नोट्स राहणार आहे प्लस IMP 2 क्वेश्चन पेपर सुद्धा प्रेडिक्टेड केलेले आहेत. ठीक आहे. आणि आता लास्ट आपण आलोय पेजवर. हा अनसीन पॅसेज 6 मार्कला. हे 6 मार्क्सला जे 3 क्वेश्चन दिसत आहेत 2-2-2 ते हे आहे शेवटचं जे युनिट आहे आपलं ग्रूमिंग, ब्राइडिंग वगैरे त्या संदर्भात आहे. जे तुम्ही एकदम असे माचो बनवून फिरतात, परफ्यूम वगैरे लावतात त्या गोष्टीवर आहे. आणि हा 6व्या क्वेश्चन मधला जो ए आहे आणि तो आहे आपला स्पीच रायटिंग. ओके. आता बघा क्वेश्चन आपण वाचूया. युअर इन्स्टिट्यूट हॅज ऑर्गनाइज्ड अँड बरं तुम्हाला दिसत नसेल तर थोडं झूम करतो बाबा. ओहो गेला का? हा, आता. Your institute has organized an intercollegiate technical paper presentation. येलो लाईन दिसत नाही, काही जणांनी कमेंट टाकली. हे दर बाबा तुझ्यासाठी ब्लू लाईन. अरे काय झालं रे बाबा. हा, इंटरकॉलेजिएट टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन. इंटरकॉलेजिएट म्हणजे वेगवेगळ्या कॉलेजमध्ये काय झालेले टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन. आता टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन ही कन्सेप्ट तुम्हाला माहित हवी, नाही राहिली तरी काय हरकत नाही. तुम्ही फक्त पुढे बघा, 5 मिनिटात तुम्ही असतात उस्ताद होणार आहे. टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन म्हणजे काय, आपल्या वेगवेगळ्या ब्रँच, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर, मेकॅनिकल, सिव्हिल, ऑटोमोबाईल, त्या सर्व ब्रँचचं प्रत्येक ब्रँचचे टेक्निकल त्याच्यात जे आपण शिकतो, मेटलर्जी, कोडिंग, इलेक्ट्रिसिटीचं, मेकॅनिकलचं, काही इंजिनचं प्रेझेंटेशन, याचं प्रेझेंटेशन करणे अशा प्रकारची ती इव्हेंट आहे. पण बिलीव्ह मी, आपल्याला त्याच्याबद्दल नाही जरी माहित राहिलं तरी तुम्ही याच्यात मार्क मिळवू शकतात. ठीक आहे. आणि इथं क्लिअर कट म्हटलंय प्रिपेअर अ वोट ऑफ थँक्स फॉर द सेम. मग आपण आता प्रोसीड हे करूया. वोट ऑफ थँक्स म्हणजे मी आता सुरुवातीलाच एक्सप्लेन केलं ते. तर मित्रांनो, जे वोट ऑफ थँक्स आहे किंवा वेलकम स्पीच आहे याचा फॉर्मॅट फिक्स आहे. जे 4ही सुरुवातीला मी लिहिले होते, आता फॉर्मॅट हा 6चा तुम्ही फिक्स ठेवा आणि पेपर रिकामा नका सोडू यार. स्पीच रायटिंग आलं ना भरून या, खूप मेहनतीने आता एवढं सर्व सांगतोय तुम्हाला, लक्षात द्या. बघा कोणत्याही याची सुरुवातीला आहे ना काही गोष्टी कॉमन आहे. 4ही फॉर्मॅट मध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ते म्हणजे इथं तुम्हाला लिहायचं गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून. याच्यात नका स्पेलिंग चूक करून देऊ. चेक करणारा व्यक्ती ना सुरुवातीचा चेक करतो, शेवटचे 2 सेंटेन्स बरोबर वाचतो.
मधलं एवढं पाहत नाही तो, पण सुरुवातीच्या स्पेलिंग मध्ये जर तुम्ही हे केलं तर गेलं बाबा. आधीच आपल्याला चॅटिंगची सवय, गुडचं स्पेलिंग GOOD आपण GUD लिहितो, असं इथं नका करू रे, इंग्लिशचा पेपर आहे. ठीक आहे. हा, गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून लिहू शकता. इव्हेंट केव्हा झालेली ते पाहायचं, कॉलेज गॅदरिंग वगैरे टॉपिक राहिला तर तो जवळपास संध्याकाळी राहतो, तर गुड इव्हनिंग सुद्धा लिहू शकता. आणि त्याच्या पुढे लिहू शकतात. एवढं लिहिलं तरी ठीक आहे, पण तुम्हाला सेंटेन्स वाढवायचं जे असंही आपल्याकडे शब्दसंग्रह वोकॅब्युलरी जरा कमी असतो, तर इथे लिहू शकता गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. एव्हरीवन असा शब्द वापरू शकतात, किंवा वन लिहू शकतात, किंवा गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल. बघा हा बाबांनो, हे ऑप्शन आहे. एकतर गुड मॉर्निंग टू एव्हरीवन असं जा, मॉर्निंगला सबस्टिट्यूट तुम्ही आफ्टरनून टाकू शकतात, आणि या पूर्ण याला सबस्टिट्यूट हे सुद्धा टाकू शकता. काही लिहा. पहिलं सेंटेन्स फिक्स आहे, तो फेअरवेल राहो, गॅदरिंग राहो, आता काय वोट ऑफ थँक्स राहू दे, का काही राहू दे, पहिलं सेंटेन्स फिक्स. आणि हा जो मधला पॅसेज आहे, मधला जो पॅराग्राफ आहे, याच्यामध्ये मित्रांनो काही शब्द तर यार वारंवार येणार आहे. ते म्हणजे काय, आय थँक टू, मी थँक यू. पुढं आय एक्सटेंड माय थँक टू. हे शब्द वारंवार येणार आहेत आणि टाकायचेच आपल्याला, असं आपल्याला भरायचंय ते. नंतर एक प्रिन्सिपलचं आहे, बरं ते नंतरच सांगतो मी. आय थँक फ्रॉम माय बॉटम ऑफ हार्ट. हे सुद्धा वाक्य वारंवार येते, काही राहू दे बाबा, चारही फॉर्मॅट मध्ये वाक्य फिक्स आहे. आणखी एक, माय हार्ट मन बाबा, हार्ट फेल्ट थँक, खूपच थँक्यू बाबा, तर ते पण लिहू शकता. हे ना, हे सेंटेन्स पाठ करून घ्या, भरून लिहायचे. कुठं, मधल्या भागात, ज्याला आपण डेव्हलपमेंट फेज म्हणतो. ही ओपनिंग फेज, ही डेव्हलपमेंट, आणि शेवटी क्लोजिंगला फक्त एकच सेंटेन्स येणार आहे, आणि ते म्हणजे तुम्हाला फार आवडतो, ते म्हणजे थँक यू. ठीक आहे. थँक्यूच्या पुढे एक वाक्य लिहू शकता. जर मॉर्निंग असेल तर बाबा, गुड आफ्टरनून असेल तरी चालतं, तर तिथे लिहू शकता हॅव अ ग्रेट डे. जर तुमचं स्पीचच नाईटला आहे तर नका लिहित बसू. फक्त थँक्यू लिहून मोकळं व्हायचं. ठीक आहे. एक क्लोजिंग सेंटेन्स, ओपनिंग, डेव्हलपमेंट, हा फॉर्मॅट फिक्स आहे. आणि आता आपण डेव्हलपमेंट करूया. चल, आता आपल्याला जो हा क्वेश्चन आहे, याच्यात आपला टॉपिक जे आहे त्याच्यात आपण जायचं, ते म्हणजे आपल्या कॉलेजने काय केलंय बघा, इथे लिहिलेलं इन्स्टिट्यूटने काय केलं बाबा, इंटर कॉलेजिएट टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन ऑर्गनाईज केलाय. आणि तुम्ही स्वतः तिथे उभे आहेत आभार प्रदर्शनला, म्हणजेच वोट ऑफ थँक्सला. आणि आता जे मी सांगितलं, हा मसाला याच्यात टाकायचा आहे. हा मसाला रेडी ठेवा रे तुम्ही. मग भाजी कोणतीही येऊ द्या, ती चांगलीच बनते, हॉटेलवाले तेच करतात ना. मसाला रेडी, त्याच्यातच भेंडी टाक, त्याच्यातच आलू, त्याच्यातच शेवभाजी, बस तोच काम इथं पण आहे. बघा, हे घेतलं आपण. चला नेक्स्ट बघू काय आहे. बरं, स्पेलिंगचं हे शब्द जे आहेत ना, हे इथंच पाहून लिहायचे, म्हणजे हे स्पेलिंग तरी नका चुकू तुम्ही एक्झामला. अरे ठीक आहे. बघा, आता कॉलेजला तुम्ही उभे आहात, सर्व कार्यक्रम झालाय, तो टेक्निकल प्रेझेंटेशनचा, वोट ऑफ थँक्सचा अर्थ असतोय. आणि आता आपण सुरू करू. तर बघा, सुरुवातीलाच आपण काय म्हणणार, एवढ्यात मी सांगितलं त्यानुसार, गुड आफ्टरनून एव्हरीवन, किंवा गुड आफ्टरनून टू वन अँड ऑल, असं सुद्धा लिहू शकतात. ठीक आहे. याच्या पुढं आता तुम्ही आभार प्रदर्शनला उभे आहेत, तर सर्वात आधी बघा, कोणत्याही फंक्शनचा आणि फॉर्मॅट फिक्स असतो. आणि त्यातल्या त्यात जो कॉलेज लेवलला राहिला किंवा इंडस्ट्री लेवलचा राहिला, तर कॉलेजचे एक असतात प्रेसिडेंटच्या खाली राहतात डायरेक्टर. आता एवढं तुम्हाला डायरेक्टर लिहायचं असेल तर ते टाकू शकता. प्रेसिडेंट नंतर महत्वाची व्यक्ती राहतात प्रिन्सिपल. मित्रांनो, प्रिन्सिपलचं स्पेलिंग नीट बघा, PALA. ओके. त्यानंतर राहतात टीचर्स, स्टाफ मेंबर. ओके. आणि कोणतेही इव्हेंट राहू, कोणतीही गॅदरिंग वगैरे ही, हे सर्व करणारे राहतात ऑर्गनायझर. आणि 5 नंबरचे जे लोक आहेत ते तर महत्वाचे ना बाबा, या इव्हेंट मध्ये पार्टिसिपेट करणारे, त्यांना आपण म्हणतो पार्टिसिपंट्स. ठीक आहे.
आणि आपल्याला ह्या पाचही लोकांना थँक करायचंय. याला थँक्यू लिहायचं, यांना व्हेरी व्हेरी थँक्यू लिहायचं, यांना बॉटम ऑफ हर्ट लिहायचं, प्रत्येकाला एक एक लिहायचं, वाक्य वाढवायचं. फक्त स्टार्टिंगच्या सेंटेन्समध्ये आणि शेवटच्या सेंटेन्समध्ये जो जो मेन टॉपिक आहे आपला टेक्निकल प्रेझेंटेशनचा, त्यांना मात्र थँक्यू, त्यांचा संदर्भ येऊ द्यायला विसरायचं नाही. ठीक आहे. मग आता आपण प्रेसिडेंट पासून सुरुवात करू. तर आपल्या बरं, सर्वात आधी आपण वोट ऑफ थँक्स देऊ. मग मी काय म्हणेल, ऑन behalf of our institute. मित्रांनो, याला मी रफ करतो. ऑन बिहाफ अवर इन्स्टिट्यूट. तुम्हाला काही इंडस्ट्रीज संदर्भ वगैरे द्यायचा तर तो शब्द इथे टाकून द्यायचा. यांच्या अनुषंगाने आय फील very honored. On behalf of our institute, I feel very honored. किंवा I honored असली to propose vote of thanks. कशासाठी केलं बाबा तू vote of thanks? For 2 days. बघा तो वर येतो इन्व्हर्टेड कॉमा. फॉर 2 days. ते स्पेलिंग भलं मोठं ते क्वेश्चन मध्येच दिलंय. ते म्हणजे काय? फॉर 2 days इंटर कॉलेजिएट टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन. झालं बाबा, मसाला रेडी. तुम्हाला सांगितलं नाही, सेंटेन्स पाठ करून घ्या. तुमचा जे वोट ऑफ थँक्स राहील ते इथं टाकून द्यायचं, इथं बदलून द्यायचं. इन्स्टिट्यूटच्या जागी काही इंडस्ट्रियल बस 2 ठिकाणी बदल करायचा आणि तुम्ही कोणतंही याच्यातलं हँडल करू शकता. बघा हे मेन वर्ड आले. आता पुढं, आता कोणाचा नंबर आहे? प्रेसिडेंटचा. मग प्रेसिडेंटसाठी आपण काय म्हणू? प्रेसिडेंट तर महत्वाची गोष्ट आहे, महत्वाची व्यक्ती, आणि त्यांनीच आपल्या अलाउ केलेलं राहतं, त्यांनी आपल्याला परमिशन दिलेलं राहते, अपॉर्च्युनिटी दिलेलं राहते हे सर्व करायचे. तर आपण काय म्हणणार? मी आपल्या प्रेसिडेंटला म्हणजे अध्यक्षांना मी थँक्यू म्हणतो. का? कारण की त्यांनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली, ही इव्हेंट ऑर्गनाईज करायला. लगेच तेच लिहायचं. आय एम थँकफुल टू अवर ऑनरेबल एकदा शब्द येऊन गेला, परत तोच लिहायचा. तो लिह किंवा रिस्पेक्टेड लिहूया. रिस्पेक्टेड प्रेसिडेंट for giving us this opportunity. Okay, opportunity कशाला दिली? To organize this event. बघा मित्रांनो किती छान होतं. एवढं तुम्हाला सांगितलं ना, आय एम थँकफुल वगैरे शब्द टाकून द्यायचे. एक्झामला नका असं अंडरलाईन करून, हे तुम्हाला समजण्यासाठी हायलाइट करतोय. हे फिक्स राहील, हे पण फिक्स राहील. जर कॉलेजचं आहे तर प्रेसिडेंट, इंडस्ट्री वगैरे दुसरीकडे प्रेसिडेंट राहतातच. प्रेसिडेंट नंतर कोणाचा नंबर आहे? प्रिन्सिपलचा. आणि बाबा रे बाबा, प्रिन्सिपल साठी तुम्ही कॉलेजमध्ये ऐकलेलंच असेल की आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल ही आदरणीय व्यक्ती राहते, कारण की तीच आपल्याला घडवते स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये. आपण काय लिहिणार इथं? आय सिन्सिअरली थँक्स नाही हा, थँक्स आपण गुड नाईट बेबी बाबा मोनू शोनू त्याला करतो. इथं थँक आहे, स्पेलिंग नीट बघ. आय सिन्सिअरली थँक टू ऑनरेबल किंवा रिस्पेक्टेड पण लिहू शकतो, ऑनरेबल प्रिन्सिपल. स्पेलिंग नीट बघा प्रिन्सिपलचं. ओके. आणि प्रिन्सिपल सर नेहमी काय करतात? आपल्याला नेहमी गायडन्स देत राहतात. ठीक आहे. फॉर देअर कॉन्स्टंट गायडन्स अँड सपोर्ट. I sincerely thank to honorable principal for their च स्पेलिंग परत नीट बघा इथं. their constant supports नंतर लिहू, आधी गायडन्स लिहू. for their constant guidance and support. बघा प्रेसिडेंट झाले,
प्रिन्सिपल झाले. आता नंबर कोणाचा आहे? चीफ गेस्ट. चीफ गेस्ट आलेलेच आहे ना बाबा आपल्याकडे. याला मी मूव्ह करतो. प्रिन्सिपल झाल्यानंतर आपल्याकडे चीफ गेस्ट आहे. आता ह्या पेपर प्रेझेंटेशनच्या याच्यात कोणत्या इव्हेंटला जजेस येतात. चीफ गेस्टही लिहू शकतात, लिहिला काही फरक पडणार नाही, पण इथं जजेस जरा योग्य राहील. आता परत यांना थँक्यू करायचं आहे. मी तुम्हाला एवढं दिलं, त्याच्यातलंच कोणतं तरी सेंटेन्स वेगवेगळं वापरायचं. तर मी आता इथं लिहिणार माय हर्ट फेल्ट थँक टू. आता जजेस हे तर फिक्स आहे ना, जजेस. हा, आता जजेस काय काय म्हणतात, कोणताही कार्यक्रम आपण काय म्हणतो, बरं झालं तुम्ही आले, बहुमूल्य वेळ तुमचा दिला, बहुमूल्य, प्रिशियस, व्हॅल्युएबल, किंवा नाही काय तर थोडा वेळ काढला, म्हणजेच काय, फॉर टेकिंग सम टाइम. आणि काय केलं तुम्ही, हमारे यहाँ के हमारे यहाँ के 4:40 चांद लगा दिए, म्हणजे फॉर ग्रेसिंग द इव्हेंट. ओके, आपण तेच म्हणू, माय हार्टफेल्ट थँक टू जजेस फॉर टेकिंग. आता मी परत बोललो, व्हॅल्युएबल पण लिहू शकतात, सम पण लिहू शकतात. सोपा वर्ड लिहायचा तर सम लिहा, किंवा फॉर टेकिंग व्हॅल्युएबल टाइम. कशासाठी? फॉर दिस इव्हेंट. ओके, अँड ग्रेसिंग इट. इट म्हणजे काय? इव्हेंटच. एक तर इथं इव्हेंट नाही लिहिलं तर तिथं लिहून द्यायचं ग्रेसिंग दी इव्हेंट. ग्रेसिंग म्हणजे काय? ग्लोरीफाय करणे. त्याला तुम्ही 4 चांद लावून दिले. बरं झाले, चीफ गेस्ट झाले, जजेस म्हणजे चीफ गेस्ट. आता याच्यानंतर बाबा सर्वात महत्वाचा पार्ट आहे. कोणती इव्हेंट करताना बरेच लोक राहतात, ऑर्गनायझर राहतात. मग आपण काय म्हणू इथं? आता आपण इथं काय म्हणू, तर इव्हेंट मध्ये जे लोकांनी हार्डवर्क केलंय त्यांचं थँक्यू करू, कारण आपण वोट ऑफ थँक्स करतोय. आपण काय म्हणणार, मी माझ्या सर्व टीचर आणि ऑर्गनायझर यांचा आभारी आहे, कारण की त्यांनी खूप कष्ट घेतले. मग यालाच इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, आय एम ऑल्सो थँकफुल. आय एम ऑल्सो थँकफुल टू ऑल टीचर अँड टीचरला हेल्प करणारे दुसरे लोक म्हणजे ऑर्गनायझर फॉर वर्किंग हार्ड किंवा हार्डवर्क टू मेक. त्यांनी हार्डवर्क केलं कशासाठी? इव्हेंटला सक्सेसफुल. ते हो नाही हो, तुला इथं लिहायचंय, टू मेक इव्हेंट सक्सेसफुल. ओके, झालं बाबा. आता मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो, टेक्निकल प्रेझेंटेशन वाल्यांचं सुरुवातीला नाव येऊन गेलं, इथं कुठं आलं? हीच तर खासियत आहे स्पीच रायटिंगची, म्हणून मार्क मिळवूनच द्या, सिक्सर मारूनच द्या. आणि आता शेवटी परत त्यांचं नाव यायला हवं. आता त्यांना थँक्यू आपण करू. अँड अ बिग थँक्यू टू ऑल पार्टिसिपेंट. आता मी काय लिहिणार, अ बिग. आता मी असं नाही, बिग तुम्ही दुसरे शब्द लिहू शकता, मला योग्य वाटतं मी हे लिहितोय. अ बिग थँक्यू किंवा थँक योग्य राहील. अ बिग थँक टू ऑल पार्टिसिपंट. तुम्ही इथं या अ बिग थँक्यू लिहिलं ना, इथं लास्टली पण लिहू शकता. शेवटी मी यांना सुद्धा थँक्यू म्हणतो, लास्टली किंवा ऍट द लास्ट किंवा लास्ट बट नॉट द लिस्ट, अशा आपण योग्य तिथं शब्द वापरू शकतो. अ बिग थँक टू ऑल पार्टिसिपेंट फॉर देअर. आता त्यांनी काय केलं होतं बाबा, प्रेझेंटेशन केलं होतं ना, फॉर देअर वंडरफुल प्रेझेंटेशन लिह, किंवा तुला टेक्निकल प्रेझेंटेशन लिहायचं असेल तर तसंही लिहू शकतो, टेक्निकल प्रेझेंटेशन. बस बाबा, झालं काम, फते झालं. आता क्लोजिंग स्टेटमेंट कशाचं, काय लिहितो शेवटी मी, थँक्यू. आणि आता तुम्ही सुरुवातीलाच दिले गुड आफ्टरनून, तर काय हरकत नाही, थँक्यू. अरे या, थँक्यू, हॅव अ ग्रेट डे किंवा हॅव अ नाईस डे. मित्रांनो,
याला करून टाकलं तुम्ही, बघा एकदा परत याच्यावर नजर टाकून घ्या. मी साईडला होतो, तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. पण याला काही फॉर्मॅट जो मी सांगितला तो पाठ करून घ्या. बाकी तर थोडेफार चेंजेस त्याच्यात राहतीलच. ठीक आहे. आणि तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही कमेंट्स मध्ये मला सांगा तुम्हाला काय हवंय. पूर्णपणे 3-4 तासाचा क्रॅश कोर्स हवाय का पर्टिक्युलर टॉपिक हवाय की सर याच्यावरच आम्हाला सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघतोय. थँक्यू.